नमस्कार. मार्गी अंधा सरिसा, पुढे देखणाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा, आचरोनी. पुन्हा ही पण ओवी कर्मण्येव संस्थितिम अस्थिता जनकादया लोकसंग्रहमय वापी संपश्यम कर्तुम महर्षी या 20व्या श्लोकावर तिसऱ्या अध्यायातील आधारित आहे. 156वी ओवी आहे तिसऱ्या अध्यायातील आणि इथेही 32वी ज्ञानेश्वरी नित्यपाठमधली आहे. तुम्ही बघा की जे आत्मज्ञानी लोक आहेत त्यांनी आपलं आचरण करून दाखवावं, आचरण चांगलं शुद्धच ठेवावं. कारण की खरं तर ते शुद्ध असतंच. ते 24 तास 7 दिवस पूर्ण जन्मभर ते आपल्या आत्मज्ञानाच्या मार्गाने चालत असतात. 24 तास योगी होऊन, 24 तास भक्त होऊन, विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे, तस्मात योगी भवार्जुन, असं ते 24 तास योगी होऊन आपलं जीवन जगत असतात. आता हे जीवन जगत असतात तर त्या जीवनाला आदर्श समजून लोक जगत असतात. आता बंगालमध्ये अशी म्हणजे अजूनही ती खूपच फेमस गोष्ट आहे, प्रसिद्ध गोष्ट आहे की ईश्वरचंद्र विद्यासागर जेव्हा बाहेर निघायचे तेव्हा लोक आपली घड्याळ बरोबर लावायचे. अरे आता इथे आले म्हणजे हे आता 8 वाजले असतील, आता शाळेत पोचले किंवा पुढे आता बरोबर 9 वाजले असतील. इतकं आदर्श जीवन. समर्थ रामदास, ज्ञानेश्वर महाराज, खरं त्यांना 12 वर्षे समजा आत्मज्ञान मिळालं. ते बाकीच्या 4-5 वर्ष समजा तयारी केली, त्यांनी 3 वर्ष मग ज्ञानेश्वरी सांगितली, त्यांनी संजीवन समाधी पण घेतली, आदर्श जीवन जगून दाखवले. त्यांच्यावर एवढे अत्याचार झाले तरी पण तुकारामांनी पण आदर्श जीवन जगून दाखवलं की त्यांच्या 2 पैसे कमवायची अक्कल नाही वगैरे, ते तर तुम्हाला माहितीच आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी सहन केल्या. आता हे म्हणतात की मार्गी अंधा सरिसा, की आपण रस्त्याने चाललेलो आहे आणि आपल्याबरोबर असे लोक आहेत की ज्यांना काही दिसत नाही, पण डोळस माणसांनी त्यांना बरोबर खाचखळगे सांगायचे, बाबा इथे खड्डा आहे, या साईडनी चला, असं चला वगैरे. आपण योग्य मार्गाने घेऊन जाऊन आपण त्यांना बरोबर आपल्या डेस्टिनेशनला पोहोचून देतो. त्यांना या घरातनं त्या घरात जायचं ते या घरातनं त्या घरात ते पोहोचवून देतात. तसंच आत्मज्ञानी व्यक्तीने एक शुद्ध आचरण करून लोकांना जगावं की जे जीवन जगून आदर्श समजून लोक पण आपले सगळे मार्ग करेक्ट करून घेतील की नाही, अशा वेळेला असं करायला पाहिजे, अशा वेळेला असं करायला पाहिजे. जनक राजांनी तेच केलं. आपण आता आत्ता जे उदाहरण बघितलं ते सगळ्यांनी तेच केलं. कारण की एक आदर्श जीवन जगल्यावरच रामराज्य, स्वानंदबोध पाटण, आनंदवन भुवन, शाश्वत विकास लक्ष्य आपण प्राप्त करू शकतो. स्वतःच्या आत, आपल्या कुटुंबात, पूर्ण समाजात आणि पूर्ण विश्वामध्ये असं करू शकतो. त्यांच्या पसायदानात बघा, ज्ञानेश्वरांच्या या सगळ्या गोष्टी त्यांनी मागितलेल्या आहेत. त्यांचं पसायदान आपण परिपूर्ण करायचा प्रयत्न करूया. मराठी माणसंच 1000 वर्ष नाही करू शकले ते इतरांना म्हणण्यात काय अर्थच नाही ना, नाही की नाही. मराठी असून, ज्ञानेश्वरी लिहिलेली असून आपण आपल्या महाराष्ट्रातच स्वानंद बोध पाठण निर्माण नाही करू शकलो तर इतरांना म्हणण्यात काहीच अर्थ नाही होणार. ते चला आपण तसं करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, एक आदर्श जीवन जगूया. स्वतःचं आत्मज्ञान प्राप्त करूच या, पण सर्वत्र स्वानंद बोध पाठण, शाश्वत विकास लक्ष्य आपण प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.